अध्याय नंबर 5, मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय नंबर 5, वचन नंबर 43 पासून तुम्हाला वाचायचं आहे. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. कुणावर? हा, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. बर. व आपल्या वैराचा द्वेष कर. व आपल्या वैराचा द्वेष कर. असे सांगितले होते की हा, असं होत. कसं होतं? वैराचा द्वेष कर आणि आपल्या शेजाऱ्यावर. मग तो शेजारचा वैरी जर झाला तर आपल्याला त्याला वैरी म्हणून काय करावं लागेल? द्वेष करावा लागेल. आणि शेजाऱ्यावर प्रीती कर म्हणजे शेजाऱ्यावर प्रीती करायची, वैराचा द्वेष करायचा. असं होत. पण पुढे हे तुम्ही ऐकले आहे. हा, मी तर तुम्हाला सांगतो, हा, तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हा. आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आमेन, आमेन. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन से भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन से भी प्यार करना मसीहा सिखा. मी पुण्याच्या एका आंदोलनात एक वाक्य ऐकलं की त्यांचा देव त्यांना क्षमा करायला सांगतो, माझा देव शस्त्र उचलायला सांगतो. आणि मी तिथं समजून गेलो की खरंच माझा प्रभू किती महान आहे की ज्याने मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी जिवंत ठेवलं आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला माहिती आहे की तू मला खूप त्रास देतोस. मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल फार घृणा आहे आणि त्याचा मला फार खेद आहे, मला फार दुःख आहे. पण तरी देखील तुला तुझा राग व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. एक महान व्यक्तीच्या महान विचाराला जाणण्याची गरज आहे. माननीय बाबासाहेबांना ही विचारधारा कशी, कुठून, कधी मिळाली ह्याच्यापर्यंत आपलं पोहोचणं पण शक्य नाही. त्या ख्रिस्त येशूने आम्हाला आगाऊ सांगितलं, शेजाऱ्यावर प्रीती करा असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण जे छळ करतात तुमचा, जे तुमचा अति वाईट करतात, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माणुसकी मधली महानता, मानवामध्ये वसलेला देव याचं दर्शन आहे. दैवी स्वभावाचं, दैवी जीवनाचं हे प्रात्यक्षिक आहे, हे वास्तव आहे. आपल्याला विरोध करणाऱ्याचा विरोध करणं हे सगळेच तसे करतात, पण विरोध करणाऱ्यांसाठी प्रार्थना करणं हे थोडंसं अजब आहे. काल माझ्या चांगल्या मित्राबरोबर चर्चा होत असताना ते म्हणाले, एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं कर. हे वचन बहुता शक्यतो फक्त पाळक लोकांसाठीच लिहिलेलं असावं असं मला येशू ख्रिस्ताला विचारावं असं वाटतं. कारण समाजामध्ये अशा प्रकारची विचारधारा तयार होणं थोडंसं अवघड आहे. पण कदाचित झालं तर पाळक लोकांना शक्य आहे का असं मला ईश्वरला विचारावं लागेल. कारण त्यांना विचारल्याच्या नंतर कदाचित उत्तर त्यांच्याकडनं आहे, ते गप्प होते. दुश्मन से बैर नहीं करना है, बैरी से बैर नहीं रखना है, बैरी से प्रेम करना है मसीहा सिखाता है. उसके लिए प्रार्थना करना, दुआ करना ये हमारा फर्ज बना है. ये हमारी जिम्मेदारी है कि हम दुश्मन से बैर नहीं तो प्यार करें. आम्ही विचारांचे विरोधी आहोत.
मनुष्याचे विरोधी आम्ही कधीही नाही. आमचा विरोध त्या विचारांना असू शकतो जे विचार खराब आहेत, माणुसकीच्या विरोधातले आहेत. पण व्यक्ती कुणीही खराब नाही. कारण जर शास्त्र पुरावा देतं की आईच्या उदरामध्ये देव घडवतो, तर मला असं वाटतं तो सर्वांचा एकच देव आहे जो घडवतो. जे भी बनाने वाला खराब नहीं बनाता है तो वो खराब कैसे हो सकता है. लेकिन इस दुनिया में आने के बाद जो सोच के कारण वो खराब बन चुका है, हमें बैरी समझता है, उस बैर को हमें खत्म करना है. हे तुम्ही ऐकलं होतं, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा द्वेष कर. पण मी तर तुम्हाला असं सांगतो, हे कोण बोलला? कोण बोलला? येशू ख्रिस्त. मी तुम्हाला असं म्हणतो, बस तिथून पुढे चॅप्टर चेंज, तिथून पुढे बायबल चेंज, तिथून पुढे धार्मिकता चेंज. बदल झाला, एक मोठी क्रांती आली, एक मोठा विचार पुढे आला आणि या विचाराच्या अधीन जगातले अनेक लोक झाले. म्हणून या जगातले 85% लोक या विचारांचे अनुयायी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की वैऱ्यावरती प्रीती करा, वैऱ्यांसाठी प्रार्थना करा. या वैऱ्यांसाठी प्रार्थना करण्याचं सगळ्यात मोठं उदाहरण वधस्तंभावरती आहे. जे त्याचा छळ करतात, जे त्याला मारतात, जे त्याला वधतात, जे त्याच्या नावाची बदनामी करत आहेत, जे त्याच्या नावाच्या आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या आणि जीवनाच्या विरोधात आहेत, ज्यांनी सर्वतोपरी त्याचा वाटोळा केला, त्यांच्याकडे पाहून तो म्हणतोय, बापा ह्यांना ही प्रार्थना आहे. सूर्याने प्रकाश देणं बंद केलं, चंद्र रक्तमय झाला, भूमी कापली, खडक हादरले आणि क्षणार्धात ख्रिस्ताला मारणारे, वधणारे जमीन फाटून गडप होऊ शकत होते. पण वैऱ्यावरती प्रेम कसं केलं जातं हे मरेपर्यंत ख्रिस्ताने शिकवलं आहे. या देशात, या राज्यात आमची लढाई विचारांची लढाई आहे. ही लड़ाई तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ही ती लड़ाई नहीं है. करो या मरोची ही लढाई नाहीये. ही लढाई ती लढाई नाहीये की जी सीमेवरती जाऊन शूर शिपाई लढतात, सैनिक लढतात. ही ती लढाई नाहीये. ही लढाई ती आहे जी या भूतलावरच्या प्रत्येक मानव जातीला देवाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी ज्या संस्कारांची गरज आहे, ज्या विचारांची गरज आहे, ज्या धार्मिकतेची गरज आहे, ती ही लढाई आहे. म्हणून येशू ख्रिस्त गेत्सेमने बागेमध्ये म्हणतो, जर ही लढाई अशीच असते की तुम्ही मला पकडायला यावं, तर माझ्या पित्यापासून असंख्य दूत येऊन लढाई करून सगळ्यांचा खात्मा केला असता. पण आमची लढाई म्हणजे इहलोकी आमचं राज्य स्थापित करण्याची लढाई नाहीये. तेव्हा पेत्राने कापलेला कान जो शिपायाचा, तो कान त्यांनी घेतला आणि तो तिथे चिपकून दिला. हम तोड़ने वाले नहीं, हम जोड़ने वाले. हम हिंसा करने वाले नहीं, हम शांती करने वाले. कारण जे शांती करतात ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. आम्ही कुणाची शांती भंग करणारे लोक नाही. आम्ही कुणाचे शांती हरण करणारे लोक नाही. आम्ही कुणाला अशांत करणारे लोक नाही. आम्ही कुणाला शांतीतून द्वेष मिसळवणारे लोक नाही. हालाकी बहुतेक ठिकाणी असं होत असेल. दैनंदिन जीवनामध्ये आपण गेलं आणि तिथं भांडणं सुरू झाले. आपण गेलो आणि घरातले माणसं बाहेर गेले आणि आपल्याकडे पाहून ते म्हटले, ते आले का घरात काही राहत नाही, घरात सगळे भांडणच होतात. असा अनुभव असू शकेल कदाचित. परंतु आमच्या ख्रिस्ताचे संस्कार ते नाही. आमची आध्यात्मिकता काय आहे, आमचं आध्यात्मिक जीवन काय आहे याच्याकडे जरा सिरियसतेने, गांभीर्याने पहा. लोकांमध्ये चर्चा आहे, समाजामध्ये चर्चा आहे, देशामध्ये चर्चा आहे की जसा ख्रिस्त जगतो तसे लोक जगत नाहीत.
रोमकराचा पत्र अध्याय नंबर 2 मध्ये लिहिलं आहे की तुम्हामुळे विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाची बदनामी होत आहे. जे खरं आहे ते शांत आहे आणि जे लबाड थोतांड आहे ते उड्या मारत आहे. खरे लोक, अभ्यासू लोक, खरे धार्मिक लोक हे डायरेक्ट शांत होऊन जातात म्हणून अधर्म करणारे लोक तमाशा करतात. तुम्ही बघा, ऐकत असताना 2 लेकरं कितीही भांडू द्यात, किती चर्चा करू द्यात, तुमच्या शेजारी येते, पण तुम्ही अर्धा तास त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, ते भांडायला कंटाळून शांत होऊन जातील आणि तुमच्या तोंडाकडे पाहायला येतील. एवढा वेळ आम्ही गोंधळ घातला तरी यांना डिस्टर्ब झालं नाही. हे वास्तव सांगतोय मी, हे खरं आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अधूनमधून त्याच्याकडे पाहताना धक्का देताना तेव्हा तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपल्याकडे लक्ष आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर याने मारायला सुरुवात केली तर मम्मीचा हात पुढे येणार, त्याला ठोका टाकणार आहे. म्हणजे तो अधिक मोठ्याने बडबड का करतो की मम्मीचं ध्यान तो आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं लक्ष, तुमचं गोल, तुमचं आध्यात्मिकता ही ठरलेली असावी. म्हणजे गोंधळ घालणाऱ्याकडे तुमचं जर लक्ष नसेल तर मात्र ते हरलेले असतील आणि आपण जिंकलेले असतो. शत्रूंसाठी प्रार्थना जगाला न परवडणार हे वचन आहे. शत्रुत्व आलं म्हणजे हिंसा आली, शत्रुत्व आलं म्हणजे द्वेष आला, शत्रुत्व आलं फार वाईट गोष्ट. बघा, बऱ्याचदा येशू ख्रिस्त सेवा करत असताना येशू ख्रिस्ताने केलेल्या चांगल्या गोष्टी शास्त्री आणि पुरुषाला आवडल्याच नाही. ऐकताना सगळेजण ते नेहमी त्याला विरोध करायला आले. त्याने काही चांगलं शिकवलं त्याला विरोध करायला आला. तो म्हटला बायका सोडू नका, ते लगेच विरोध करायला आले. मग मोशीने असं का लिहिलं? एका जन्मांध मुलाला बरं केलं, त्याचे डोळे उघडले, ह्याच्याबद्दल त्यांना कुतूहल नव्हतं. सांगा म्हणे हा आंधळा कशामुळे होता? याच्या बापामुळं, आईमुळं का याच्या घरच्यामुळं का देवाचा श्राप असला? असं म्हणतात नावडतीचं मिटाळणी. शत्रुत्व एक अशी गोष्ट आहे, तुम्ही कितीही चांगलं केलं, तुम्ही कितीही भलं केलं, पण तुमच्या भलाईची, तुमच्या चांगल्याची चर्चा किंवा उदो उदो किंवा शाबासकी तुम्हाला कधी मिळणार नाही, कारण त्यांनी तुम्हाला शत्रू समजलाय. हे जग, हे राष्ट्र आणि राष्ट्रातील बहुतेक लोक आम्हाला शत्रू समजतात. मग आम्ही हॉस्पिटल चालू, मग आम्ही शाळा चालू, आम्ही गरीबाला मदत करू, आम्ही अनाथांचा न्याय करू, दुबळ्यांना जवळ घेऊ, उघड्यांना वस्त्र देऊ, भुकेलेल्या अन्न देऊ, तरी ते म्हणणार काय गरज? प्रलोभन देता, दबाव टाकता, कपडे देता, भाकरी देता, 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू विकल्या गेलेले, बाटलेले. कशामुळे? ते आम्हाला शत्रू समजायला लागलेत. मग अशा शत्रूंना आम्ही उत्तर कशातून द्यायचं आहे? काय सांगितलं येशूने? प्रार्थना. माझं बोलणं चांगलं कळतंय? तुम्ही त्यांचा द्वेष कराल तर तो मूर्ख म्हणतो आणि आम्ही त्याला वेडगळा म्हणतो. याच्या दोघांपैकी शहाणा कोण? दोघेही नाही. ते
द्वेष करतात, ते छळ करतात, तुम्ही काय करावी? शत्रुत्व तुमच्या कोणत्याही चांगल्या कामाबाबत शाबासकी मिळू देत नाही. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होऊ देत नाही. परंतु आम्ही ते लोक आहोत, स्वर्ग पृथ्वी आणि अधोलोक निर्माण करणारा जो आमचा बाप, ज्याने या शत्रुत्वावरती जिंकून मित्रत्व तयार केलं, त्याचे आम्ही लोक आहोत. प्रेम जिंकतं, शत्रुत्व हारतं, हे लक्षात ठेवा. अहंकार हारतो, गर्व हारतो, प्रेम जिंकतं. आणि कुणाकडे पाहून आम्ही शिकलो? शत्रूसाठी प्रार्थना करा. आता आमचा तर या भूतलावरती कोणी शत्रू नाहीये. येशू ख्रिस्ताने तर सांगितलं आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नसून आकाशातील दुरात्मे, अंधकाराची शक्ती, अधिकार, सत्ता, न्यायाधीशांच्या विरोधात आहे. व्यक्तिशः आमची लढाई कोणत्या व्यक्तीबरोबर नाहीच. तू भारी की मी भारी, ही आमची लढाई कधीच नाही. तू भारी, तुझी खानदान भारी, तू सगळ्यात भारी. आमची ती लढाई कधीच नाही. आमचं ते काम कधीच नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. एक संत एका नदीमध्ये आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये विंचू वाहत आला आणि एक डुबकी घेऊन वरती आले. तेव्हा त्या विंचूवाला ते कधी कधी बुडताना आणि वरती येताना पाहत होते. त्यांनी पाहिलं की आता तो बुडत आहे. त्यांनी लगेच त्याला उंचळीत घेतलं आणि कडेला आणायचा प्रयत्न केला. तर त्याने डंक मारला. डंक मारल्याच्या नंतर त्या वेदना फार भयंकर म्हणून त्यांनी त्याला सोडलं. पण परत त्यांनी उचललं, परत डंक मारला. डंक एवढा भयंकर, वेदना एवढं भयंकर की कोणी सहजच खाली सोडू शकत. ते उचलत होते, तो डंक मारत होता, ते पडत होता. ते उचलत होते, तो डंक मारत होता, पडत होता. ते उचलत होते, तो डंक मारत होता, पडत होता. एका गृहस्थाने पाहिलं की अहो तुम्ही हे काय करता, तो तुम्हाला डंक मारत आहे, तुम्हाला विष बाधा होईल, तुम्ही असं का करता, त्याला सोडून द्या, त्याला मरू द्या. त्या संतांनी असं म्हटलं, त्याचा डंक मारण्याचा स्वभाव जर तो सोडत नाही तर मी त्याला वाचवण्याचा स्वभाव का बरं सोडू? आम्ही म्हणू. प्रेज द लॉर्ड. जर विंचू त्याचा डंक मारण्याचा स्वभाव सोडत नाही, तो जर एवढा हटीला, एवढा जिद्दी आहे, तर ज्या ख्रिस्ताला मी परिधान केला आहे, शत्रूवरती, विरोधावरती, वैर्यावरती प्रीती करा, हे मी का सोडू? जर मी ते प्रीती करणं सोडेल तर प्रीती करणारा देव मी सोडला असं सिद्ध होईल. प्रेम करणारा देव मी सोडून दिला हे सिद्ध होईल. आणि प्रीती सर्वश्रेष्ठ आणि देव प्रीती आहे. जर त्या प्रीतीलाच मी नाकारलं, त्या प्रीतीपासूनच जर मी विभक्त झालो, तर माझं एवढ्या वर्षाचं आध्यात्मिक जीवन हे व्यर्थ होईल.
ख्रिस्तीपेक्षा प्रीती हा धर्म मोठा आहे. ख्रिस्ती हा जर धर्म कुणी मानत असेल तर त्या ख्रिस्ताने स्थापित केलेला प्रीतीचा धर्म ज्याला जग आजमावतं आणि स्वीकारतं तो धर्म मोठा आहे. जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. एक घटना माझ्या डोळ्यासमोर गेली 8 दिवसापासून आहे. 14 वर्ष एक स्त्री भयंकर पीडांमधून जात आहे आणि तिच्या नवऱ्याची संपूर्ण नोकरी आणि त्याचा पैसा आपल्या पत्नीला व्यवस्थित आणि ठीक करण्यासाठी, आरोग्य मिळण्यासाठी त्याने घातला आहे. 19 आणि 21 वर्षाचे 2 लेकरं त्याला आहेत. 14 वर्ष त्याने सतत प्रयत्न केले की त्याच्या पत्नीला आरोग्य मिळावं आणि तिला बरंच वाटत नाही म्हणून आई वडिलांनी असं म्हटलं की तिला आता आमच्या घरी घेऊन जातो आणि आम्ही काही उपचार करतो. काही उपचारांच्या मार्फत, दवा आणि दुवाच्या मार्फत ती बहीण बरी होण्याच्या लागास आली, बरी होत आहे. परंतु दवा आणि दुवा देणारे असं म्हणतात की तुझं परत जाणं हे तुझ्या आरोग्यासाठी हानिकारक राहील. आणि त्या सदग्रस्ताने मला फोन केला, साहेब मला देव, धर्म, औषध, उपचार काहीच माहिती नाही, पण 14 वर्ष जिची बरी होण्याची मी वाट पाहत होतो आणि राहिलेलं आयुष्य जिच्यावर मला सुखाने घालवायची इच्छा होती. कोणातरी दुवा आणि दवाने ती बरी झाली आहे. परंतु जगात अशी पण दुवा आणि दवा आहे का की जे माझं 14 वर्षाचे कष्ट आणि माझ्या 21 वर्षाच्या मुलांचं प्रेम हिसकावून घेऊ शकते? जर असं असेल तर मला तो उपचारही नको आणि ती दुवाही नको आहे. तिची दुवा आणि दवा तिला लखला. जर माझ्या लेकरांचं मातृत्व हिरावून घेणारी दवा आणि माझ्या लेकरांचं मातृत्व हिरावून घेणारी जर औषध आणि प्रार्थना आणि आराधना जर असेल तर मला नको आहे. बहिणींनो, हे ताजं आणि फ्रेश उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अरे जर वैरावर प्रेम करायला शास्त्र सांगतं, शत्रूवर प्रेम करायला शास्त्र सांगतं. 14 वर्ष तुम्ही कधी ठीकच नव्हते, 14 वर्ष तुम्ही कधी चांगलेच नव्हते. तुम्ही चांगलं व्हावं, आरोग्यवान व्हावं, तुम्ही मजबूत असावं, तंदुरुस्त असावं यासाठी सातत्याने 14 वर्ष ज्यांनी परिश्रम केले, कष्ट केले, आज त्या व्यक्तीच्या माध्यमातून जरी तुम्ही बऱ्या झाला नसाल, परंतु 14 वर्ष त्याने केलेल्या सगळ्या प्रयत्नामुळे तुम्ही जगला. आणि उर्वरित बरं होण्यासाठी जर तुमच्या आई वडिलांचं माध्यम जर वापरलं गेलं असेल आणि ते माध्यम जर ह्याच्या पत्नीला जर हिरावून घेत असेल तर मला तुम्हाला सांगू द्या, ह्या दुआ, हा मार्ग आणि हे औषध हे शत्रुत्व निर्माण करत आहे. असल्या प्रकारच्या धार्मिकता जर उदयास आले, असल्या प्रकारचे संत महात्मे उदयास आले तर एकही घरात घर राहणार नाही, एकही बाप लेक एकत्रित राहणार नाही, एकही आई आणि मुलं एकत्रित राहणार नाही, एकही पती पत्नी एकत्रित राहणार नाही. का? जर त्यांनी चांगलं केलं आहे तर त्यांनी फक्त शारीरिक चांगलं केलं आहे. कदाचित तिला तंदुरुस्ती त्यांच्या उपचारामुळे आली असेल, पण जर तिला खरी चंगाई मिळाली असेल, आरोग्य मिळालं असेल, खरंच जर ती चांगली झाली असेल तर मग तिच्या कुटुंबासह चांगलं व्हायला पाहिजे, तिच्या परिवारासोबत तिचं चांगलं व्हायला पाहिजे. अशी कोणती दुआ आहे,
अशी कोणती दवा आहे की जी दवा आणि दुवा तिच्या लेकरांचं मातृत्व विसरून घेते? म्हणून दरम्यान 8-10 वर्षापूर्वी मी एक बंड पुकारलं होतं. जेवढ्या बाया प्रार्थना करतात त्यांना असं कोणीतरी विचारांत घालतं. कधी कधी त्यांना असे खुळचट विचार येतात. माझा नवरा दारू पितो, मी अन्य भाषात प्रार्थना करते, मी बायबल वाचून प्रार्थना करते आणि माझा नवरा अपवित्र राहतो. हलकटपणा करू नकोस. तुम्ही 2 जण नसून एक देह आहात. नवऱ्याचा द्वेष करणं म्हणजे स्वतःचा द्वेष करणं आहे. नवऱ्याचा अपमान म्हणजे ख्रिस्ताचा अपमान आहे. या हलकट काही संस्कार संस्कृतीवाली मध्ये दरम्यान पैदा झाली होती. त्या सगळ्यांना सांगितलं, जर नवऱ्यावर प्रेम करू शकले नाहीस तर ख्रिस्तावर प्रेम करणं तुला अवघड आहे. ख्रिस्ताच्या शिकवणीकडे गांभीर्याने लक्ष द्या. ख्रिस्ताच्या शिकवणीचा गांभीर्याने विचार करा. ख्रिस्ती हा धर्म म्हणून नाही, जीवन म्हणून पहा. याला धर्म म्हटलं तर याला चाकुरी आहे. जीवन म्हटलं तर जसं हवेला अंत नाही तसं आमच्याही जगण्याला अंत नाही. त्याला धर्म पुस्तक म्हणून पाहू नका, त्याला तत्वज्ञानाचं पुस्तक म्हणून पाहू नका. ह्याला प्रेमाचं आणि जीवनाचं पुस्तक म्हणून पाहायला सुरुवात करा. जेव्हा जेव्हा तुम्ही याला धर्माच्या चाकुरीत बांधण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा याला चाकूर येईल आणि एक फेम मध्ये ते बद्ध होईल आणि त्याची मर्यादा रोखल्या जाईल. बंधारा तयार केला, आजूबाजूच्या शेतीला पाण्याचा फायदा तर झाला, परंतु नंतर पाणी नाही आलं ना तर दलदल तयार झाली, मच्छर तयार झाले आणि डेंग्यूची साथ त्या मच्छरामुळे गावात आली. तुम्ही मर्यादा केल्या तर फायदे जितके नुकसान त्यापेक्षा जास्त आहे. कृपा करून नीट ऐका, नीट ऐका. माझ्याकडे लक्ष असू द्या. समजत नसेल शांत बसा. आपसातही काही बोलू नका. वैरावर प्रीती करणं, वैरासाठी प्रार्थना करणं हे पण एक योद्ध्याचं काम आहे. ज्याने आम्हाला उद्ध्वस्त करायचं षडयंत्र केलं त्याला आम्ही स्थापित करण्यासाठी प्रार्थना करतो. असं म्हणतात ना, मन आहे ती फक्त मणिपुरतच मर्यादित ठेवा. सवती बरोबर जास्त लागू नये म्हणून सवत रडकी होण्यासाठी प्रार्थना करणारी, बरोबर ना? तुमच्या जुन्या भाषेत काही जर झालं पण सवत रडकी झाली म्हणजे मरणार कोणाचं नाव आहे? म्हणजे असे काही खुळ्या लोकांचे विचार आहेत. सवतीवर एवढं लागू नये हिच्या डोक्यात काय म्हणून मी म्हटलं मणिपुरतं मर्यादित राहावं, कारण मला जे बोलायचं ते वेगळं आहे. शब्दशः अर्थ असा आहे, ह्यांचं वाटोळ झालं पाहिजे पण याचं होणार आहे त्याला माहित नाही ना. शत्रुत्व ही अशी गोष्ट आहे की माझंही नुकसान होणार आहे याची जुळकच लागत नाही. आएगी का आग तो लगेगी सदमे, यहां पर हमारे मकान थोड़ी है. इकडं पत्रे तिकडं पत्रे, शॉर्ट सर्किट झालं, पालकाला झटका बसला, बाकीचं म्हटलं पाहिजे हा कसा झटका बसला, अरे तिकडे पत्रेच आहे, कारण पत्र्यातूनच करंट जाणार आहे. कस काय झटका बसला मनात विचार याने अगोदर तिकडे झटका बसणार आहे. शत्रुत्व एक अशी गोष्ट आहे, माझं बोलणं कळतंय ना? म्हणजे शत्रुत्व ठेवूच नका. शत्रुत्व अशी एक गोष्ट आहे, माझं नुकसान होणार आहे ह्याची झुळूकच मनाला लागत नाही. फारोने इस्रायल लोकांबरोबर शत्रुत्व ठेवलं आणि त्याच्या मनामध्ये एवढा द्वेष मोशेच्या बद्दल झाला, इस्रायल लोकांबद्दल झाला. ऐकताय ना?
वेगवेगळ्या चिन्हांनी चमत्काराने मोशेने दाखवून दिलं की मला देवाने पाठवलं इस्रायल लोकांना घेऊन जाण्यासाठी. पण थोड्या वेळानंतर मोशे आपलं हृदय कठोर करायचं. मोशे बरोबर आणि इस्रायल लोकांबरोबर फारोचं जे हृदय आहे ते शत्रुत्वामध्ये पॅक झालं होतं. त्या रात्रीला मोशेला यहोवा परमेश्वर देव म्हणतो, आज रात्रीला तुला तुझ्या लोकांना माझ्या लोकांना घेऊन निघायचं आहे. आमेन, हालेलुया. आणि तू निघताना आज रात्रीला एक कोकरा तुला बलिदान करायचं आहे. त्या कोकराचं रक्त घ्यायचं आहे आणि ज्या घराच्या चौकडीला म्हणजे कपाळपट्टीला आणि दोन्ही बाजूला कोकराचं रक्त तू लावणार नाही त्या घरातला ज्येष्ठ पुत्र. आता त्या रात्रीला मोशेने तर सर्वांच्या घराला हे रक्त लावलं, परंतु फारोच्या घराकडे जाण्याची परवानगी मात्र मोशेला नाहीये. हालाकी याच्या अगोदर मोशे डायरेक्ट फारोकडे जाऊन सांगायचा, प्रभूने मला असं सांगितलंय, यहोवा देव मेरे साथ ऐसी बात किया है. ऐकताय ना, ऐकताय ना. पण या रात्रीला मोशे फारोकडे जाऊ शकला नाही आणि त्या रात्रीला तमाम इस्रायली लोक मोशेच्या बरोबर निघाले आणि प्रवास करता 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 पुढे आले. त्यांना समजलं की आता पुढे तांबडा समुद्र आहे, दोन्ही बाजूला डोंगर आहे, पाठीमागे फारोचं सैन्य आहे. जेव्हा इस्रायल लोकांना मोशे घेऊन निघाला त्या रात्रीला फारोच्या घरावरती चौकडीच्या कपाळपट्टीवर दोन्ही बाहूंना कोकराचं रक्त लावलं नाही. परिणाम काय झाला माहिती? फारोचा ज्येष्ठ पुत्र मरण पावला. म्हणून मी सांगतो, शत्रुत्व एक अशी गोष्ट आहे की माझं नुकसान होणार आहेच ह्या विचारांची जुळूक पण लागू देत नाही. पण नुकसान एवढं तगडं असतं ना साहेब की ती जखम कधीच भरून निघत नाही. मोठा मुलगा मरण पावला तरी ते शत्रुत्व कमी झालं नाही, तो ठिकाणीवर आला नाही. हालाकी त्याच्याकडे अनेक मांत्रिक होते, जादूगर होते, तेही त्याला मरणातून उठवू शकत नव्हते कारण हजारोच्या संख्येने त्याच्याकडे मांत्रिक होते. पण ते शक्य नव्हतं. त्याच्या मनामध्ये ते शत्रुत्व इतका भयंकर होता की त्याने या इस्रायल लोकांचा पाठलाग केला. त्याच्या सैन्याने इस्रायल लोकांचा पाठलाग केला. तुम्हाला माहितीये, याच फारोकडं इजिप्तमध्ये मिस्रमध्ये तयार होणारे घोडे आणि रथ हे फार भयंकर होते. जगात नामांकित लोखंड आणि घोडे हे मिस्राचे आहेत, इजिप्तचे आहेत. विचार करा, हे जसं काही भेटल त्या गाढवावरती काही टाकून काही खांद्यावर टाकून रात्रीचा प्रवास करत आहे आणि घोड्यावरती टांगे घेऊन सगळे युद्ध करणारे. काही साधे पळत असतील, आपण पळणारे आणि मिलिटरी मध्ये पळणारे, आपल्यात फरक पडेल की नाही? आता कसे बसे हे त्या समुद्रापर्यंत पोहोचले. पाहिलं तर आता पुढे जावं तर समुद्र गिळून टाकील, डोंगरावर जावा तर हे सगळे सैन्य आपल्या डोंगरातच मारून टाकील, पाठीमागे वळा होता, हे काही सोडणार नाही. आता विचार करा, ज्या राजाचं पोरगच मेलंय हे जिवंत देवी. अगोदरच याने मोशेच्या काळापासून सगळ्या मुलांची कत्तल केलेली आहे. सातत्याने त्याचा तो कार्यक्रम चालू होता. मुलगा झाला का मारून टाकायचा, मुलगी राहिली तर जिवंत ठेवायचा, हा कार्यक्रम त्याचा चालू होता. 80 वर्षाचा कार्यक्रम आहे, थोडा नाही आहे. त्या लोकांचं आयुष्य किती मोठं असावं. आज आम्हाला 60 वलन देत नाही. कणून कुठून चालली साठी, कशासाठी काही माहित नाही. इस्रायल लोक रडायला लागले, टाव फोडायला लागले, ओरडायला लागले. आता कसं होणार, आता काय करणार? मोशेकडे ओरडू लागले. मोशे म्हणाला, प्रभू इथं मारायचं होतं तिकडेच मरू द्यायचं ना मिस्रा. प्रभू म्हणाले, मोशे समुद्राकडे काठी उगार आणि उभा राहा. मी यहोवा परमेश्वर देव आहे. आपल्या लोकांचं तारण कसं करतो तो आपल्या डोळ्यांनी पाहतो. सायंकाळी काठी उगारली
फारोचं सैन्य मागून येत आहे. काठी उगारल्याच्या नंतर पूर्व दिशेने वारा वाहायला लागला. हात वर करी मोशे समुद्रावरी सुटे वारा पूर्वेकडचा वाहत पाण्यावरी. सुटे वारा पूर्वेकडचा वाहत पाण्यावरी. तो पाण्यावर तो वारा वाहू लागला आणि त्या वाऱ्याने समुद्रच भांगला आणि त्या पाण्याचा असा गोल घुमट झाला. अग्नी आला आणि त्याने तो चिखल दलदल कोरडी करून टाकली आणि इस्रायल लोक पाण्याच्या घुमटामधून कोरड्या भूमीवरून मुंबईमध्ये समुद्राखालून रस्ता भुयारी मार्ग तयार केला. तो पाहण्यासाठी सगळे जण आतुरतेने जातात. कसं इंजिनिअरनी केलं असं, हे माझ्या बापाने कसं केलं असं. कधी कधी ही स्टेटस मेंटेन करा. मुंबईला जाणारे हे पण ऐका की माझ्या प्रभूने समुद्र भांगला आणि त्याच्या घुमटाच्या मधून आपल्या इस्रायल लोकांना शत्रुत्व. आता ही गोष्ट फारोचे लोक पाहत आहेत, सैन्य पाहत आहेत. ह्यांना वाटलं ह्यांच्यासाठी तोच रस्ता. आता यांना मधल्या समुद्राच्या मध्ये धरून पकडून मारून टाकतो. इस्रायल लोक कडेला पोहोचतात आणि फारोचं संपूर्ण सैन्य समुद्रामध्ये गडात होऊन जातात. शत्रुत्व तुमचं एवढं मोठं नुकसान करतं की तुमच्या पोटचे लेकर मेले तरी तुम्हाला त्याची फिकीर वाटत नाही. तुमचं सैन्य आणि वैभव गेलं तरी त्याची फिकीर वाटत नाही. म्हणून मी सांगितलं ना, सोबत रटकी झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. याचा अर्थ असं की तिचा नवरा मरणार तिला माहितीच नाहीये. नुकसान त्याचं झालं पाहिजे, नुकसान त्यांचं झालं पाहिजे. अशा विचाराने येणारे जे लोक आहेत त्यांना हे कळत नाही की नुकसान त्यांचं पण भयंकर होणार आहे. पण नुकसान करणारे नुकसान पावतात आणि नुकसानीसाठी प्रयत्न करणारे हरून जातात, हे त्यांना माहित नाही. शत्रूवर प्रेम करा. शत्रुत्व ठेवणारे खूप काही गमावतील, प्रेम करणारे खूप काही मिळवतील. शत्रुत्व आणि द्वेषाने भरलेले लोक खूप काही गमावणार आहेत, हे त्यांना माहित नाही. भारत देशापासून पाकिस्तान वेगळा झाला, भारत देशापासून बांगलादेश वेगळा झाला. भारत देशाची कॉपी करून संविधानिक पद्धतीने ते चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारत देशासारख्या लोकशाही पद्धतीने जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दोघांनी असं ठरवलं की आता फक्त आपला देश हा जो आहे हा मुस्लिम म्हणूनच आपण साबित करू की मुस्लिम म्हणूनच आपण पुढे चालू. आज त्या देशाची अवस्था अशी आहे की त्या देशामध्ये गृहयुद्ध मोठा आहे. आज त्या देशाची उपासमार होत आहे. आमच्याकडे 1000, 1100, 1200 रुपयाला गॅसची टाकी आहे, त्यांच्याकडे 2500ला टाकी आहे. आमच्याकडे 5 किलो धान्य साधारणतः 200-250 रुपयाला, त्यांच्याकडे 700-800 रुपयाला. सगळ्यात मोठी महागाई त्या देशांमध्ये आहे. शत्रुत्वाने द्वेषापोटी देशातून वेगळे झालेले खंड तुम्ही पाहते, राज्य पाहते, देश पहा. शत्रुत्व नुकसानच करतं आणि शत्रुत्व हे नुकसान स्वतःचे करतं. म्हणून शत्रू सारखे नाही तर प्रेम करणाऱ्यासारखं आम्ही उभं राहिलं पाहिजे. या जगात शत्रुत्व घेऊन निघालेले खूप लोक आले, शेवटी ते माती झाले. रशियामधून निघालेला अलेक्झांडर नावाचा व्यक्ती शत्रुत्वाच्या विचाराने निघाला. लाखो लोकांना मारलं. शेवटी आत्महत्या करून गेला. येशू ख्रिस्ताला धरून देण्याचा शत्रुत्व आणि द्वेष यहुदामध्ये शिरला.
फाशी घेऊन मेला. जितक्यांनी शत्रुत्वामध्ये स्वतःला मोठं केलं, नैसर्गिक मरण कोणीच नाही मेलं, त्यांनी स्वतःला संपवलं. क्षमा करणारा व्यक्ती बिछाण्यावर पडल्या पडल्या झोपतो, पण शत्रुत्व ठेवणारा रात्रभर प्लॅन करत राहतो, याला कसं मारू, याला कसं मारू, याला कसं मारू. मला रात्री 2 पर्यंत माझे मित्र अपडेट देत होते, पाळीसाहेब तुम्ही जिथे जिथे पोहोचले तिथले तिथले फोटो आमच्याकडे आले आणि लोक असं असं बोलतात. मी म्हटलं किती चांगली गोष्ट आहे, ते माझ्या विचाराने झोपत पण नाही. ह्याच्या दुःखाची बाब कोणती आहे? हमारे कारण यदि वो सो नहीं पाते तो समझ लेना हम कितने मजबूत है. बदा 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 नवरा मारतो, डोकं फुटलेलं, रक्त निघालेलं, तिळगुळ आलंय त्यातून रक्त आहे, पूर्ण बहिणीचं तोंड रक्ताने माखलेलं आहे. दोघांची भांडणं मी सोडवली आणि 2 तासानंतर नवऱ्याला जीव घालते. ती आपली पट्टी बनवून पट्टी लावून शांतपणाने झोपते. नवरा सकाळी 6 पर्यंत झोपलेला नाही, एकाच विचाराने. माझ्यामुळे तिला इजा झाली, रक्त पडलं, तरी तिने मला जीव घातला. झोपला कोण नाही, मारणारा झोपला नाही, रक्त निघालाय, इजा झाली, बिंदास झोपली, कारण तिला माहिती मी चांगलंच केलंय. चांगलं करणारे झोपतात, शत्रुत्व करणारे झोपत नाही. दावीद कुठे जातो कुठे झोपतो, तो म्हणतो हे प्रभू तू माझं शरणस्थान आहेस. मी पडतो आणि मला झोप लागते. शाऊल झोपला नाही, शाऊल झोपलाच नाही. जुन्या करारातला शाऊल, राजा दावीद आणि राजा शाऊल. म्हणजे शाऊलानंतर दावीदाने गल्ल्याताला मारलं आणि चर्चा सगळीकडे सुरू झाली. काय? गल्ल्याताला मारणारा एकच आहे, त्याचं नाव आहे दावीद. आणि शाऊलावरचा दुरात्मा पळून लावणारा त्याचं नाव आहे. सगळीकडे चर्चा काय? बोला, दावीद दावीद. सगळीकडे चर्चा काय? राजाकडे जे यायचं ते कुणाबद्दल चर्चा करायचं, कुणी पण यायचं कुणाबद्दल चर्चा करायचं. सगळ्यात चांगल्या प्रकारचे विणा वाजवणारा कोण, गल्ल्याताला मारणारा कोण, लढवय कोण. इतकी त्याची चर्चा झाली, इतकी त्याची चर्चा झाली की शाऊलाच्या अंतःकरणामध्ये द्वेष तयार झाला. द्वेष कसा तयार होतो याचं उदाहरण बघा. तुमचे लेकरू त्याच वर्गात आहे, त्यांचे लेकरू त्याच वर्गात आहे, दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांच्या लेकराला 99%, तुमच्या लेकराला 35 असेल. आणि कुणी येतं तुमच्या लेकराला किती आमच्या पर्यंत आणि किती मार्क पडले, त्याला ते एवढे पडले, तो मग तुझ्याच वर्गात. बरं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, त्याला तुम्ही काय म्हणता, बरं आमचं बरं. आणि त्या पोराच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये कधी द्वेष तयार होतो तर कळतच नाही. कळलं ना? खूप चांगलं ऐकून ऐकून मनात चांगलं येण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये द्वेष भावना येणे, शत्रुत्व तयार होणं. कळलं ना? कळलं का? तो लय भारी ड्रम वाजवतो, लय भारी ड्रम वाजवतो, हा 4 वर्षापासून वाजवतो. आणि असा त्याने ड्रम वाजवला, सगळ्या लोकांनी त्याच्या गळ्यात येऊन हारच घातली. हे अचानक मला म्हणजे ते त्याला हे येत असेल का, अशी तोड मारली असेल, एवढ्या मात्रेची येत असेल का त्याला. काय तयार झालं? शाऊलाच्या मनामध्ये काय तयार झालं? मग शाऊलाने ठरवलं दावीदाला मारून टाकायचं. ज्याला शमूएलाने अभिषेक केला होता, देवाच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी राजा होता, आता तोच जो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणप पडणार नाही असा म्हणणारा देवाच्या मनासारखा दावीद, त्या दावीदाला मारण्यासाठी हा राजा ज्याला शमूएल संदेशाने अभिषेक केला,
तो प्लॅन काय करतोय, शत्रूला मारण्यापेक्षा दाविदाला मारणं गरजेचं आहे. कारण दावीद जर मोठ्या पदावर आला तर माझं राजपद निघून जाईल. जेव्हा आपलं अस्तित्व गमावण्याची भीती वाटते ना, तेव्हा लोक शत्रुत्व ठेवतात. जर मला माहिती आहे माझ्या चर्च मधलं प्रत्येक लेकरू कला गुणांनी भरलेलं आहे, ते चांगला प्रचार करू शकतं, तर माझ्या मनामध्ये जर हे येईल अरे की भविष्यात उभे राहतील आणि माझ्या लेकरांच्या ऐवजी हे लेकर सेवा करतील, आणि मग माझ्या मनामध्ये जेव्हा द्वेष भावना तयार होईल ना, ही सगळ्यात मोठं शत्रुत्व आहे, हा दुष्ट आत्मा आहे. म्हणून मी याला हेरोदाचा आत्मा म्हणतो. हेरोदाला समजलं की यहुद्यांचा राजा जन्माला येणार आहे. त्याने आपल्या बायकाकडे पाहिलं, ठेवून घेतलेल्या भाऊजीकडे पाहिलं. ही गरोदर नाही, जिच्याबरोबर गुप्तपणे सहवास आहे, कोणाला माहित नाही, ही नाही आणि बाकीच्या नाही. गरोदर जर माझ्या बायका नाहीये, राणी नाही, उपराणी नाहीये, मग यहुदांचा राजा कुठे जन्माला येणार? सगळे लेकर मारून टाका, माझा नाही तर. हे शत्रुत्व आहे. हे असे लोक किडे पडून गेले. हे कसे मेले, कसे मेले? किडे पडावे आमची प्रार्थना नाहीये, ते तशीच मारणार आहे. आम्ही कशाला अशी प्रार्थना? आम्ही शत्रूवर प्रेम करणार आहोत. जे आम्हाला शत्रू समजतात आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणार लोक आहोत. शौलाने दाविदाला मारण्याचा प्लॅन केला. तुम्ही स्तोत्रांमध्ये वाचा, दावीद बराच काळ घरामध्ये नाहीये. दाविदाला वेड्याचं रूप धारण करावं लागलं. त्याचा पोटचा मुलगा या शौलाने त्याच्या विरोधात घातला. बापाला मारून टाकण्याचा पर्याय त्याने दिला. धर्म पंत संत पुरोहित द्रष्टे महात्मे हे जर अशी शिकवण देत असतील की तुम्ही याला मारा, त्याला मारून टाका, असल्या प्रकारचं शत्रुत्वाचं जे मन आहे, स्वभाव आहे, हा घातक आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, धर्मगुरूंचं हे काम नाही, संतांचं हे काम नाही आणि धर्माचं हे काम नाही की जर आमचा धर्म जर संपुष्टात येणार असेल तर त्याच्यापेक्षा त्यांचा धर्म, त्यांच्या धर्माचे लोक समोर नष्ट करा. हे शत्रुत्व आहे. जे शत्रुत्व येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती नष्ट केलं. शौलाने मारण्याचा प्लॅन केला. शौल मारायला यायचा आणि शौल दाविदापर्यंत पोहोचण्या अगोदर झोपी जायचं, थकायचा, दावीद सापडत नसायचं. अरे मारणारा किती जरी हुशार असला ना, तारणाऱ्याच्या छायेत तो असतो, जो प्रार्थना करणारा, जो परस्पराच्या गुप्तस्थलीवर तो वसतो, तो सर्व समर्थाच्या. दाविदापर्यंत पोहोचायचं पण त्यांना मटकन झोप यायची, थकायची. मग दावीद उठायचा, कधी त्याच्या उशाचा चंबू पाण्याचा तो उचलून न्यायचा, कधी त्याच्या जाग्याचा कोणाच कापून न्यायचा आणि म्हणायचा, महाराज देवाने तुम्हाला माझ्या हातात कित्येकदा दिले, मी तुम्हाला मारून टाकू शकत होतो, पण मी देवाच्या अभिषिक्तावरती हात कसा उचलू? शत्रुत्व त्याला चैन बसू देत नव्हतं जोपर्यंत दाविदाला मारत नाही. आणि दावीद प्रेम केल्याशिवाय राहत नव्हता, कारण त्याला ज्याने अभिषेक केला होता तो त्याला माहिती. शेवटी आम्ही पाहतो शौलाचा अंत, विरोध्यांचा अंत फार वाईट झालेला आहे, महाभयंकर झाला. नोंदी आहेत त्याच्या. आम्ही प्रेम करत जाऊया. ज्याला शत्रुत्व ठेवायचं तर शत्रुत्व ठेवी, पण प्रार्थना करा त्या शत्रुत्वामुळे त्यांचं वाटोळं होऊ नये, त्या शत्रुत्वामध्ये त्यांचं नुकसान होऊ नये, त्या शत्रुत्वामुळे त्यांची हानी होऊ नये, त्या शत्रुत्वामुळे त्यांचे पोटचे त्यांनी गमावू नये, त्या शत्रुत्वामुळे त्यांच्या घरातले लोक त्यांनी गमावू नये, त्या शत्रुत्वामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये, त्या शत्रुत्वामुळे त्यांनी स्वतःला मारून घेऊ नये. म्हणून प्रार्थना करा की त्यांच्यातली द्वेष भावना निघून जावी आणि प्रीतीचा आत्मा त्यांच्यामध्ये यावा आणि देवाचं प्रेम त्यांना कळावं. म्हणून प्रार्थना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम
याच वाक्यामध्ये आम्ही पुढे जायचंय आणि ख्रिस्त गाजवायचा आहे. ख्रिस्त दुसरा तिसरा कोणी नाही. ख्रिस्तीना जात आहे ना, ख्रिस्तीना धर्म आहे. ख्रिस्त प्रेम आहे आणि त्या प्रेमाने आपण जगाला जिंकूया. आमचा विजय अटळ आहे. ते प्रेम विजय आहे. जर आपलं प्रेम खरं आहे तर ते जिंकणार आहे. ज्याला प्रेमावरती गॅरंटी नाहीये, ज्याला प्रेमाची ताकद माहिती नाहीये, ज्याला प्रेम कळत नाहीये, तो हरलेला आहे. पण प्रेम करणारे जिंकले आहे. हे आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया.